जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. SSC GDचा जो मेडिकलचा जो आई चार्ट आहे तो कशा पद्धतीचा आहे तिन्ही सेंटरवरती त्याच्या संदर्भामध्ये आपला व्हिडिओ होणार आहे. आणि जे मुलं SSC GDच्या मेडिकलला जात आहेत त्यांनी मी पुन्हा सांगेन भावांनो की तुम्ही 4 ते 5 दिवस त्या ठिकाणी लागणार आहेत असे अंदाजे धरून भावांनो त्या ठिकाणी तुम्ही चला. आणि ठीक आहे, मी पहिल्या दिवसाची तुम्हाला अपडेट दिलेली आहे. ठीक आहे, आणि जसं अपडेट मला भेटेल तसं मी या ठिकाणी व्हिडिओद्वारे तुम्हाला या सांगेन. ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणलं की महाराष्ट्र, गोवा आणि मध्य प्रदेश या ठिकाणचे देखील मुलं आपल्या सेंटरवरती आहेत, महाराष्ट्राच्या सेंटरवरती येत आहेत मेडिकलसाठी. त्यांचा देखील मेडिकल या सेंटरवरती होत आहे. जसं की पुणे झालं, नाशिक झालं, नागपूर झालं, या सेंटरवरती त्यांचा मेडिकल होत आहे, अदर स्टेटचा पण. ठीक आहे, आणि मी तुम्हाला आई चार्ट सांगणार आहे की डोळ्यांचा जो पॉईंट आहे तो कोणता पॉईंट हा रिमेडिकलमध्ये 100% कवर होईल आणि कोणता या ठिकाणी रिमेडिकलमध्ये कवर होणार नाही. ठीक आहे, मी हा देखील तुम्हाला सांगणार आहे. तरी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आणि जे कोणी चॅनलवर अगर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. मी पुन्हा सांगतोय, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा भावांनो. ठीक आहे, जसं तुम्ही थोडंसं सबस्क्राईब केलं आहे की भावांनो व्हिडिओ बनवण्यामध्ये मोटिवेशन भेटतो. आणि ठीक आहे, काही ना काही अपडेट कुठून ना कुठून काढून या ठिकाणी माहिती गोळा करून व्हिडिओ बनवावा असं वाटत आहे. ठीक आहे, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर भावांनो, नागपूर सेंटर जो CRPFचा आहे, पुणे CRPF आणि नाशिक CICF असे 3 सेंटर आपल्या महाराष्ट्रात आहेत. आणि तिन्हीवरती सुद्धा मेडिकलची जो प्रोसेस आहे तो खूप स्लो आहे. प्रत्येक मी 3 सेंटरवर नाही, ऑल ओव्हर इंडियाच्या सेंटर इतके आहेत ना, त्या सेंटरवरती मेडिकल जो आहे एकदम डीप चेक होत आहे. ठीक आहे, काही मुलं म्हणत आहेत की एकदम नॉर्मल आहे, तर यावेळेस नॉर्मल मेडिकल नाही आहे. जर तुम्हाला गेल्या वर्षी जर पॉईंट भेटलेला असेल मागच्या 1-2 वर्षामध्ये तर तुम्हाला 100% पॉईंट भेटणार आहे असं समजा. ठीक आहे, कारण व्यवस्थित 10-10 मुलांचा ग्रुप करत आहे आणि एका मुलाला त्या ठिकाणी 10-10 मुलांना 3 तास 4 तास त्यांनी वेळ देत आहेत. म्हणजे बघा भावांनो की किती टफ या ठिकाणी आपलं जो आहे मेडिकल होत आहे. तर मी तुम्हाला पहिली आय चार्ट दाखवणार आहे. हे जे आहे ते पुणे सेंटरचे आहे. हे दोन्ही चार्ट जे आहेत ते पुणे सेंटर. 3 चार्ट आहेत पण आपल्याला तिसरी चार्ट जो आहे भेटणार नाही. ठीक आहे, आता 3 चार्ट आहेत पण 3 डॉक्टर आहेत, तिन्ही डॉक्टराकडे वेगवेगळी चार्ट आहे. ठीक आहे, हे 2 डॉक्टरचे आपल्याला भेटलेले आहे. त्या ठिकाणी तुम्हाला असं पेन त्याने या ठिकाणी बोट ठेवतील, असं या ठिकाणी बोट ठेवले तर तुम्हाला ह्याचं उत्तर सांगायला पाहिजे. लगेच त्यांनी इथं करतील, बोटला इथं करतील, एकदम फास्ट त्या ठिकाणी करत आहेत. तर तुम्हाला त्या ठिकाणी ज्या काही अंकाला किंवा समजा 3 म्हणायचं लगेच 6, 5, 4, 9, 6, 2 लगेच इथं नेतील 6 खाली. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्हाला मेडिकल होईल. हा पुणे सेंटरचा चार्ट आहे. ठीक आहे, पुणे सेंटरचा हा चार्ट आहे आणि हा चार्ट तुम्ही व्यवस्थित बघा. ठीक आहे, पूर्ण पद्धतीनं याच्यावरचे सगळे मार्क हटवतो तुम्ही बघू शकता. हा अशा पद्धतीनं हा पुणे सेंटरवरचा चार्ट आहे. अजून एक चार्ट मला भेटायला नाही, तुम्हाला परत कधी ना तो भेटेल जसं मी तुम्हाला दाखवेन. आणि जर दुसरा सेंटरचा भेटला हा, तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की एक मराठी चार्ट आहे, हिंदी आणि एक इंग्लिश चार्ट आहे. म्हणजे हा जो पुणे सेंटरला आहे तोच आहे आणि नाशिक सेंटरला पण हा तोच आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हे हिंदी म्हणा किंवा मराठी चार्ट आहे आणि हा जो आहे तो इंग्लिश चार्ट आहे. म्हणजे या ठिकाणी पण तुम्हाला सेम असं त्यांनी बोट ठेवतील, एक पेन असेल त्यांच्याकडे, याला काय म्हणतात ही सांग ही सांग ही सांग म्हणून पटपट पटपट असं बोट फिरणार. तुम्हाला एक डोळा झाकून फटफट उत्तर द्यावं लागेल. ठीक आहे, जरा बी तुम्ही अडकलास तर त्याने त्या ठिकाणी पॉईंट देतो. हा जो आहे हे खालचे जे आहेत यामध्ये जर तुम्ही चुकलो, ठीक आहे, खालच्यामध्ये, तर तुम्हाला 6/6 100% त्या ठिकाणी देण्यात येतो रिमेडिकलसाठी पॉईंट. ठीक आहे, डॉक्युमेंट वगैरे सगळे व्यवस्थित न्या आणि बाकी मेडिकलची काही टेन्शन घेऊ. तर भावांनो, पुढचा सेंटर जो आपला आहे तो या ठिकाणी नागपूर सेंटर आहे हा. ठीक आहे, नागपूर सेंटर आहे. नागपूर सेंटर CRPFमध्ये हा अशा पद्धतीचं या ठिकाणी या खाली जर गेला असेल आणि नीचे म्हणावं लागेल तुम्हाला, जर दाएं बाएं असं सांगावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, जर वरती गेला असेल तर ऊपर, त्या ठिकाणी हिंदी तुम्हाला बोलावं लागेल. असं तुम्ही मराठीत नाही सांगणार की खाली गेले, वर गेले, बाजूला गेले, अलीकडे गेले, पण असं चालणार नाही. तर तुम्हाला हिंदीमधून सांगायला पाहिजे की ऊपर नीचे दाएं बाएं या पद्धतीनं तुम्हाला
आणि ज्यांना दाये बाये कळत नाही त्यांनी व्यवस्थित आपलं बघून घ्या, ठीक आहे. नागपूर सेंट्रल त्यांचं मेडिकल आहे की दाये कोणीकडे असतो, एकच चार्ट आपल्याला भेटलेला आहे हा, ठीक आहे. एक चार्ट फक्त भेटलेला आहे, अजून 2 चार्ट भेटायला नाहीत. तर भावांनो असे आय चार्ट आहेत प्रत्येक सेंटरवरती. आणि मेडिकल हा थोडंसं मागच्या वेळेसपेक्षा टफ आहे, ठीक आहे भावांनो. हा होती आजची अपडेट भावांनो. जसे पुढचे अपडेट काही भेटेल मी तुम्हाला लगेच व्हिडिओ टाकेन. आणि परत सांगतो, जे मुलं अजून पण चॅनलला सबस्क्राईब करायला नाहीत त्यांनी प्लीज चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ लगेच येईल तो आपला, ठीक आहे. अपडेट भेटेल. बेल आयकॉनची घंटी दाबा, ठीक आहे. भेटू भावांनो मग. जय हिंद.